नमस्कार. आज आपण एका तुळजाभवानी मंदिरातील बातमीच्या अनुषंगानं बोलणार आहोत. आज आहे 13 डिसेंबर, शनिवार. रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत. काही पत्रकार मित्र आल्यामुळे दर्शनाला जाण्याचा योग आला आणि तुळजाभवानी देवीच्या मंदिरामध्ये जे सध्या वाढती यात्रा आणि त्याचे वेगवेगळे जे प्रश्न निर्माण झालेले आहेत, त्यातला एक नवीन विषय आज डोळ्यासमोर आला. त्याचा अनुभव मी घेतला की चक्क तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील दर्शनाची रांग बंद करण्याची वेळ प्रशासनावर आली. धक्काबुक्की होणं किंवा शिवीगाळ होणं किंवा भाविकावर हात उगारणं किंवा एखाद्या काठीवाल्या महाद्वारासमोरच्या व्यापाऱ्यानं भक्ताला त्रास देणं, असे विषय आपण दररोज सध्या अनुभवत आहोत. सध्या सगळीकडे निवडणुकांचा कार्यकाळ चालू आहे. महानगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्या पार्श्वभूमीवर शहरी भागामधून दर्शनासाठी ज्या ट्रॅव्हल्स बसेस आणल्या जात आहेत आणि या ट्रॅव्हल्स बसेस आल्यामुळं अचानक शनिवारी सायंकाळी 7च्या सुमारास प्रचंड मोठी गर्दी वाढली. प्रचंड मोठी म्हणजे किती, एक 5-25 गाड्या आल्या असतील आणि 15-20 गाड्या ट्रॅव्हल्स आल्या आणि त्याच्यामुळं दर्शन मंडपाचा जो 4-5 हजार लोक आपल्या मंडपात बसतात, 4ही मजले फुल झाले. त्याच्यामुळं जे या नाताळ सुट्टी असेल किंवा लग्नसराई असेल किंवा सलग शनिवार रविवारची सुट्टी असेल, त्याच्यामुळे जे भाविकांची गर्दी मंदिरामध्ये आलेली होती, या सर्व भाविकांना जवळपास 9च्या नंतर गाभाऱ्यामध्ये प्रवेश म्हणजे दिला गेला नाही. म्हणजे ज्या होमकुंडाच्या बाजूला जिथून आपण दर्शन मंडपामध्ये जाण्याचा प्रवेश मार्ग आहे, तिथंच गेट लावून दरवाजा बंद करून भाविकांना रात्री 1 वाजता येण्याच्या सूचना सिक्युरिटी गार्डकडून करण्यात आलेल्या होत्या. आम्ही पत्रकार म्हणून काही वेळेला अधिकाऱ्यांना बोलण्याचा प्रयत्न केला, माहिती घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या ठिकाणी जी माहिती मिळाली ती यात्रा वाढल्यामुळं किंवा मंदिर बंद करण्यासाठी अडथळा येऊ नये या उद्देशानं जी मधली गर्दी आहे ती बाहेर काढण्याच्या उद्देशानं तो निर्णय मंदिर प्रशासनाने घेतलेला होता. परंतु या निमित्तानं मला एक तिथं महाराज बसले होते, ते देखील त्यांनी सहजरित्या बोलून दाखवलं की आता आपल्याला मंदिर मोठं केल्याशिवाय पर्याय नाही. काही पुजारी बांधवांनी मी सांगितलं की आता आपल्याला मंदिर परिसर मोठा केल्याशिवाय पर्याय नाही, कारण 5-25 जर गाड्या आल्यानंतर आज आपल्याला दर्शन बंद करण्याची वेळ येत असेल तर उद्या रेल्वे सुरू झाल्यानंतर किंवा आणखीन काही यात्रेचं प्रमाण वाढल्यानंतर आपण काय करणार आहोत? कोणत्या पद्धतीनं प्रशासन या दर्शन रांगा चालवणार आहे? एका बाजूला आमदार राणा जगजितसिंह पाटील सांगतात की आपल्याला तुळजापूरची यात्रा 3 पटीने वाढवायची आहे, व्यापार अनेक पटीने वाढवायचा आहे आणि 1865 कोटीचा विकास आराखडा राज्य सरकार देत आहे. तो घेण्यासाठी आपल्याला अनेक बैठका होऊन, अनेक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन होऊन अजून आपण मंदिर मोठं करण्यासाठी पुढे आलेलं नाहीत. पुरातत्व विभागाची जी भूमिका आहे ती वेगळीच आहे, स्थानिक लोकांची भूमिका थोडीशी वेगळीच आहे. या सगळ्यांचा मेळ घालण्यामध्ये अद्याप प्रशासनाला आणि सगळ्या शासन प्रणालीला यश आलेलं नाही. मित्रांनो, याच्यामध्ये जिल्हाधिकारी असतील, उपजिल्हाधिकारी असतील, तहसीलदार असतील, हे सगळे पुरातत्व विभागाचे अधिकारी असतील, मंत्रालयामध्ये हे सगळे विषय हाताळणारे अधिकारी असतील, ही सगळी मंडळी या तुळजापूरच्या मंदिर विकासाच्या अनुषंगानं कुठलाही ठोस निर्णय न घेता केवळ एकमेकावर निर्णय ढकलणे आणि पुढे जाणे अशा प्रकारचं सगळं चाललेलं आहे. हे थांबलं पाहिजे. कुणीतरी कठोर भूमिका घेतली पाहिजे. नाराजी
पत्करण्याची तयारी दाखवली पाहिजे. त्याच्याशिवाय हा विषय पुढे जाणार नाही असं मला एका माझ्या पत्रकारितेच्या अनुभवानुसार मला वाटतं आहे. सामान्य लोक जे बोलतात त्याच्याशी एकरूप होऊन निर्णय घेतला गेला पाहिजे. सामान्य जो दररोज मंदिरामध्ये पूजा करतो पुजारी, अशा सामान्य पुजाऱ्याच्या भूमिका प्रशासनानं ऐकल्या पाहिजेत. कोणता पुढारी काय म्हणतोय, कोणता नगरसेवक काय म्हणतोय, कोणता आणखीन मंदिराशी निगडीत घटक काय म्हणतोय, याच्यापेक्षा देखील रोज पूजा करणारा जो मंदिरातला पुजारी आहे, रात्रंदिवस मंदिरामध्ये ज्याचं वास्तव्य आहे, व्यवहार आहे, अशा लोकांची मतं आपण जाणून घेतली पाहिजेत आणि त्या संदर्भात तातडीचा निर्णय घेतला पाहिजे. अन्यथा ही मंदिराची स्थिती, आज तुम्हाला रात्री सायंकाळी 15-20 ट्रॅव्हल्स आल्या म्हणून मंदिर दर्शनासाठी बंद करण्याची वेळ आली. मित्रांनो, पुढचा काळ आणखीन गतिमान आहे. जग एवढ्या झपाट्याने पुढे जात असताना आपल्याला देखील या सगळ्या बदलाला स्वीकारून पुढे जावं लागणार आहे. जे लोक जागा देण्यासाठी तयार आहेत त्यांच्या काय विषय आहे त्यांचा विषय समजून घेऊन तातडीचे निर्णय घेतले गेले पाहिजेत आणि लोकांचं समाधान करून हा विकास आराखडा राबवला गेला पाहिजे. आता नवा नगराध्यक्ष या शहराला मिळणार आहे. 21 तारखेला निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर नव्या नगराध्यक्षाला देखील मंदिर विकासाच्या अनुषंगाने आपली महत्वाची भूमिका मांडावी लागणार आहे. कारण या सगळ्या जडणघडणीमध्ये आणि या सगळ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये हा सुद्धा मुद्दा तेवढाच महत्वाचा राहिलेला आहे की निवडणुकीच्या अगोदर कोणत्या पुढाऱ्यानं कोणत्या पुजाऱ्याला, कोणत्या व्यापाऱ्याला, कोणत्या तुळजापूरच्या जागा मालकाला काय आश्वासन दिलेलं आहे आणि त्या आश्वासनाचा पडसाद पुढच्या सगळ्या कामकाजामध्ये कसे पडलेले आहेत हे आपण अनुभवलेलं आहे. निवडणूक जेवढी अटीतटीची झालेली आहे तेवढाच निकाल देखील सगळ्यांच्या अनुभवानुसार अथवा जनमताचा कौल आपल्याला 21 तारखेला पाहायला मिळणार आहे. आणि त्या नगराध्यक्षाला देखील मंदिर विकास, मंदिराच्या दर्शनाच्या रांगा कशा सुरळीत होतील आणि पेड दर्शनावर कशा प्रकारे आळा आणला जाईल याचं देखील पाहिलं गेलं पाहिजे. कारण पेड दर्शनाच्या रांगा सुद्धा 1.5 तास, 2 तास, अर्धा तास जर लागत असतील तर त्याला पेड दर्शन म्हणायचं कसं? त्याच्यामुळं मंदिराचा आवाका मोठा झाला पाहिजे, परिसर मोठा झाला पाहिजे, जलद गतीने दर्शनच्या रांगा चालल्या पाहिजेत आणि सगळ्या मंदिरामध्ये जे पुजारी व्यवसाय करणारे बांधव आहेत त्या लोकांचं समाधान झालं पाहिजे असंच वाटतं. आणि पुन्हा अशा प्रकारची वेळ प्रशासनाने, मंदिर प्रशासनाने आणू नये भाविकावर. सगळ्या भाविकांना 10:30 पासून वरती यावं लागलं आणि पुन्हा रात्री 12:30-1 वाजता आता लोक जाण्याचा प्रयत्न करतील. आता रात्रीचे 12:15 वाजलेत. 12:15 वाजता मी हा व्हिडिओ केलेला आहे. मित्रांनो, माझे पत्रकार बांधव देखील आता 1 वाजता मंदिरामध्ये जाणार आहेत. त्याच्यामुळं खरोखर सगळे अधिकारी देखील अशी घटना घडल्यानंतर कोणीच काय करू शकत नाही. कारण एखादा निर्णय कोणी कलेक्टरला सोडून मंदिराचा निर्णय होऊ शकत नाही. त्याच्यामुळे मी जिल्हाधिकाऱ्यांना देखील विनंती करतो आहे की आपण या ठिकाणी निर्णय घेत असताना सर्व प्रकारचे अधिकार इथल्या मंडळीला दिले गेले पाहिजेत, जेणेकरून आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यानंतर आपल्या सल्ल्यानं किंवा आपल्या परवानगीनंच या अधिकाऱ्यांनी अशी दर्शनाची संख्या वाढल्यानंतर कसा निर्णय घ्यावा याविषयी आपण त्यांना योग्य त्या सूचना दिल्या पाहिजेत. आणि अशा विषयावर एक मंदिर संस्थांचं धोरण नक्की झालं पाहिजे आणि त्या धोरणानुसार अधिकाऱ्यांना काम करता आलं पाहिजे. आणि मी भवानी मातेला देखील विनंती करतो की या सगळ्या अधिकाऱ्यांना या सगळ्या कामामध्ये निरपेक्षपणे, निपक्षपातीपणे आणि भाविकांचं हित लक्षात घेऊन काम करण्याची बुद्धी दे. सगळ्या शहरवासियांना देखील आई भवानी या सगळ्या कामामध्ये आपापल्या परीने सहकार्य करण्याची शक्ती दे आणि आपण पुढच्या काळामध्ये नक्कीच सगळ्या भाविकांना न्याय देण्याचा प्रयत्न करूयात. नमस्कार.